आता झाला विषय खूप मोठा। आपली सर्व्हिस आपण 2 महिन्यापूर्वी केली होती, दुसरी सर्व्हिस होती माझ्या मतेने। तर तिसऱ्या सर्व्हिसच्या वेळेस आपल्याला ऑइल चेंज करायचं होतं, पण 2 महिने झाले साई सर्व्हिसचा एकही माणूस आणि एकही कॉल आपल्याला आला नव्हता। मध्ये त्यांनी कम्प्युटर कॉल त्यांचे जे नुसार येतात ते आले, पण त्यानुसार आपण उचलले, त्यांना अपॉइंटमेंट पण घेतलेली, त्यांच्याकडे ड्रायव्हर अवेलेबल नव्हते आणि आपल्याला पण जायला वेळ भेटत नव्हता। पण आपण सतत त्यांना कॉल करतोय आणि त्यांचं फीडबॅक घेतोय। पण 13,000 चालली आहे, बघू शकता तुम्ही, 13,000 किलोमीटर गाडी चालली आहे आपली। कोकणात 3दा 4दा ट्रिप होऊन गेली, तरी पण यांच्या साई सर्व्हिसचा माणूस अजून आला नाहीये। बघू शकता तुम्ही, 13,000 किलोमीटर गाडी चालली आहे टोटल आपली। तिसरी सर्व्हिस झाली पाहिजे होती, ऑइल चेंज झालं पाहिजे होतं, पण कोण आलं नाहीये। आता मी साई सर्व्हिसला सगळ्यांना कॉल केला, सगळ्यांचे कॉल स्विच ऑफ होत आहेत। ठीक आहे, कोकणातली माणसं आहेत साई सर्व्हिसमध्ये जॉबला, असेल काहीतरी अडचण, आपलं ते गणपतीच्या गावी गेले असेल गणपतीसाठी, पण दुसरे लोक आहेत त्यांनी सहकार्य केलं पाहिजे। तर आपण आता साई सर्व्हिसच्या टोल फ्री नंबरवरती कॉल केलेला गुगलवर टाकून, तर त्यांनी नाईक मॅडम होते, ते बोलले की उद्याच्या उद्या आम्ही माणूस पाठवतो, तुमची गाडी सर्व्हिस करतो। काय माहिती होत मित्रांनो, आपण कुठे गेलो, उद्या आपली मोठमोठी ट्रिप असते, उद्या कोकणाला काय प्रॉब्लेम झाला तर पॅसेंजरला पण प्रॉब्लेम होतो। त्या विषयामुळे ह्या लोकांना आपण त्रास देतो सारखं, पण ते त्रास पण घ्यायला तयार नाही आणि रिप्लाय पण द्यायला तयार नाही। म्हणून आज आपण टोल फ्री नंबरवर कॉल केला। उद्या आपली 11:30 वाजता जाणार आहे सर्व्हिसला आणि आपण 2 ते 3 दिवसानंतर जाणार आहे कोकणात। आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, आता मी स्वतः जाणार आहे, तुम्हाला पूर्ण कोकण परत एकदा 2-3 स्पॉट दाखवणार। हर वेळेस आपण स्पॉट दाखवतो, ह्या वेळेस पण आपण एक तुम्हाला चांगले स्पॉट दाखवणार आहे। तर त्याला उद्या आपण सर्व्हिसला गाडी टाकू।